छोट्या स्वरूपात सुरू झालेल्या व्यवसायाचे आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र शासनाच्या मॅग्नेट प्रकल्पाच्या सहकार्यानं आज एका वटवृक्षात रूपांतर होत आहे। ही गोष्ट आहे सातारा जिल्ह्यातील फलटण येथील व्यंकटेश ॲग्रो प्रोसेसिंग कंपनीची। या कंपनीची सुरुवात सन 1998 साली श्रीमंत शिवांजली राजे संजीवराजे नाईक निंबाळकर आणि सौ रचना गणपतराव धुमाळ यांच्या भागीदारीमध्ये करण्यात आली। सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीलाच बेदाणे शेतकऱ्यांकडून घ्यायचे ते निवडायचे आणि ह्याच्याकरता मोठ्या प्रमाणात महिला वर्ग त्या ठिकाणी लागतो, ते निवडण्यासाठी लागतो। टप्प्याटप्प्याने हे मॅन्युअल जे काम होत होतं आणि हाताने निवडण्याचं काम होत होतं हे मेकॅनिकल स्वरूपात त्या ठिकाणी गेलं। या कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे येथे 95% कर्मचारी या प्रशिक्षित ग्रामीण भागातील महिला आहेत। सध्या फलटण येथील पूर्वीच्या जागेत कंपनी सुरू आहे। काम जसं वाढत गेलं तसं त्याची सोयी सुविधा वाढत गेल्या, त्याची टेक्निकॅलिटीज वाढत गेल्या आणि आज आपण बघतोय की व्यंकटेश ॲग्रो हे अतिशय प्रोफेशनल कंपनी सारखं दिसतो। मॅग्नेट प्रकल्प फळ उत्पादन प्रक्रियेसाठी मदतीचा हात पुढे करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर व्यंकटेश ॲग्रो प्रोसेसिंग कंपनीनं नवा प्रकल्प सुरू करण्याचे ठरवले। हा फूड प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या सहकार व पणन विभागामार्फत आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क म्हणजेच मॅग्नेट प्रकल्पाद्वारे उभारण्यात येत आहे। हा प्रकल्प उभारण्यासाठी वरील संस्थांनी व्यंकटेश ॲग्रो प्रोसेसिंग कंपनीस लागणारे आवश्यक वित्तीय सहाय्य देऊन सहकार्य केले आहे। विजन 2030 नुसार कृषी क्षेत्राचे विकास दर 5% वर सातत्याने टिकवायचे आहे। त्याचप्रमाणे कृषी अंतर्गत जो होणारी फलपिकांची फुलांची जी नासाडी आहे ती देखील 15% कमी करायची आहे। या उद्दिष्टात अनुसरून मॅग्नेट प्रकल्पाची आखणी करण्यात आलेली आहे। या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांची निवड उत्पन्नामध्ये वाढ करणे, फलोत्पादन व फुलपिकांची गुणवत्ता तसेच त्याची उत्पादन क्षमतामध्ये वाढ करणे आणि काढणी पश्चात होणारी सर्व प्रक्रिया म्हणजे साठवणूक आणि इतर जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी पायाभूत सुविधाची उभारणी करणे या सर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे। शेती क्षेत्रातील महिलांचा सहभाग हे नुसतं उत्पादन प्रक्रियामध्ये नाही तर संपूर्ण मूल्य साखळीमध्ये निश्चित करण्याचा एक निर्धार मॅग्नेट प्रकल्पाच्या उद्दिष्टामध्ये आहे। महिलामार्फत संचालित शेतकरी उत्पादक संस्था आणि महिला मूल्य साखळी गुंतवणूकदार यांना क्षमता विकास तसेच पायाभूत जी सुविधा आहे त्यांच्या विकासमध्ये त्यांचा सहभाग या प्रकल्पामध्ये निश्चितच खूप लक्षणीय राहणार आहे। आणि त्याच वेळेला मॅग्नेट नावाचा हा प्रोजेक्ट आमच्याकडे आला ज्याच्यामुळे आम्हाला हे एवढ्या मोठ्या पद्धतीने एक्सपॅन्शन करता आलं। आज आपण बघितलं प्लांटवरती किती मोठी भव्य दिव्य इमारत झालेली आहे आणि मशिनरीज वर सगळे एकदम काही तर फॉरेन मशिनरीज पण आम्ही तिथे लावलेले आहेत। आणि मी म्हणेन हे सगळं ADP बँक आणि मॅग्नेट यांच्या सौजन्याने झालेलं आहे। आम्हाला राईट टाईमला जे आम्हाला पाहिजे होतं ते मिळालेलं आहे। कधी कधी गोष्टी अशा होत जातात की आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हाच होतात किंवा तसंच काही अशी झालेली आहे। मी खूप धन्यवाद मानतो मॅग्नेट आणि ADB बँकेचे की ज्यांनी हा सपोर्ट आम्हाला केला आणि ह्या सपोर्टमुळं आम्ही आमच्या शेतकऱ्यांनाही सपोर्ट करू शकलो आणि आम्ही स्वतःलाही आम्ही पायावर उभं करू शकलो याच्यामुळे। हा नवा प्रक्रिया प्रकल्प फलटण शहरापासून जाधववाडी येथील एकूण 2 एकर जागेत उभारला गेला आहे। या प्रकल्पामध्ये फळांवर होणारी प्रक्रिया फ्रीज ड्राईंग, हीट पंप व ड्राईंग अशा 3 टप्प्यात केली जाणार आहे। प्रकल्पाची क्षमता 2 टन प्रतिदिन इतकी आहे। या प्रकल्पामध्ये लोडिंग अँड अनलोडिंग सेक्शन, महिला व पुरुष चेंजिंग रूम, प्रयोगशाळा, कलर सॉर्टर, रॉ मटेरियल कोल्ड रूम, हीट पंप ड्रायर, फ्रीज ड्रायर, क्रेट वॉशर, डाइसिंग मशीन, फ्रूट सॉर्टिंग टेबल्स, फ्रूट वॉशर, शुगर स्टोरेज एरिया, शुगर प्रिपरेशन टँक, हेवी सिरप स्टोरेज टँक, ट्यूबलर हीटर, ऑटोमॅटिक ऑइल कोटिंग मशीन, पॅकिंग मशीन, बॉयलर, रिसिव्हिंग वायर रोप व डिस्पॅच वायर रोप इत्यादी आधुनिक यंत्र सामग्री आहे। तसेच RO वॉटर टँक, फायर फायटिंग सिस्टीम, संरक्षक भिंत व जनरेटर इत्यादी सोयी सुविधांनी सज्ज असा हा प्रकल्प आहे।
या ठिकाणी स्ट्रॉबेरी, चिकू, लिंबू, पेरू, केळी व अननस इत्यादी फळांवर प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे। या प्रकल्पाचे 90% काम पूर्ण झाले असून येत्या 2 महिन्यात हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होईल। मी एडीबी बँक आणि मॅग्नेटची आणि महाराष्ट्र शासनाची आभारी आहे की त्यांनी आम्हाला ही महिलांना संधी दिलेली आहे आणि महिलांसाठी आम्ही असंच नेहमी करत राहू, काम करत राहू। मॅग्नेट आणि एडीबी बँकेच्या सहकार्याने हे उभं राहिलेलं आहे। याचा निश्चित फायदा महिलांना होणार, त्यांचा विकास होणार, ग्रामीण भागातल्या महिलांना काम मिळेल आणि शेतकऱ्यांना सुद्धा एक नवीन उत्पन्नाचं साधन मिळेल। हा प्रकल्प परिसरातील शेतकरी बांधवांना नक्कीच फायदेशीर ठरणार आहे। कटेश ॲग्रोला 25 वर्षे झाले काम करते। मी ह्याच्यातून माझ्या आईला सांभाळू शकते, माझं घर सांभाळू शकते। मी इथे 24 वर्ष झाले काम करते कंपनीत। या कंपनीमुळे माझ्या बराचसाच फायदा झाला आहे। माझी मुलं सायन्सने शिकली, या कंपनीने फी दिली मुलांच्या शाळेची, माझं घर सुधारलं, बरीचशीच माझी प्रगती झाली कंपनीमुळे। आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र शासनाच्या मॅग्नेट प्रकल्पाच्या माध्यमातून उभारण्यात आलेला हा प्रकल्प कृषी प्रक्रिया क्षेत्रातील नक्कीच दिशादर्शक ठरेल। त्यामुळे पुढील काळात महाराष्ट्रातील कृषी प्रक्रिया उद्योगाला चांगले दिवस येतील अशी आशा आहे।